हॅलो मित्रांनो, मी अवधू तुमचं स्वागत करत आहे आपल्या नवीन व्लॉगमध्ये. आणि ही आमची निर्वी, आम्ही दोघंही तुमचं स्वागत करत आहोत एका नवीन व्लॉगमध्ये. तर आम्ही दोघं आवरून असे तयार झालेलो आहोत आणि आज आपण एका छोट्याशा ट्रिपसाठी चाललेलो आहोत. तर अशा पद्धतीने आपण गाडीत बसलेलो आहे आणि आज निघालो आहे कोल्हापूरच्या महालक्ष्मीचे दर्शन घेण्यासाठी. पहिल्यांदा आपली निर्वी पिल्लू कोल्हापूरला चाललेली आहे महालक्ष्मीचं दर्शन करायला. आणि आता आम्ही गाडीत बसलेलो आहे आणि इथून निघलेलोच आहोत आम्ही आता. आणि हे अजून करामती चालूच आहे, तिथे कडमड चालूच आहे यांची. आमचं सगळं आवरून आम्ही दोघं पण कधीपासून बसलोय, तुम्ही बघितलंच असणार आहे आम्हाला. आणि आम्ही आता निघतच आहोत. चलो, आपण आता निघालोय, बाहेर पडलेलो आहे आणि सेलिब्रिटी आमच्या अशा इथं बसलेले आहेत. आता निर्वी रोडला पूर्ण काम चालू आहे इकडं, त्यामुळे आपल्याला एक लेन कुठली तरी पकडून चाललोय आपण. आणि इथं आमचं मॅडमचं खाऊ खायचं चाललंय आता. हळद किती तिरकी डोळे करून बघते बघा कॅमेरा आल्यावर. पूर्ण रोडचं 6 लाईनिंगचं काम चालू असल्यामुळं बऱ्याच ठिकाणी डायव्हर्जन वगैरे आहेत. 6 लाईनिंगचं काम झाल्यानंतर मात्र एकदम मस्त रोड होणार आहे. घरातून बाहेर पडून टोल नाक्यावरती आलोय आणि ज्यांच्यासाठी बाहेर पडलोय त्यांचं बघा, त्यांनी आपलं चंद्रावर पोचलेले आहेत आता. पण असो, आम्हाला हळूहळू तिला बाहेर ट्रॅव्हलिंगची सवय लावायची आहे, त्यामुळं आम्ही तिला बाहेर असं फिरायला आत्तापासूनच चालू करायला लागलो आहे. आम्हाला एक जास्त सवय नाही, पण तिला सवय लागावी ह्या गोष्टीसाठी आम्ही तिला आता बाहेर आत्तापासूनच हळूहळू घेऊन जायला लागलो आहे. ऊन लागते म्हणून उन्हासाठी प्रोटेक्शन म्हणून कसं केलंय बघा. आणि इथं जर बघितलं तर इथं झोपलंय आपलं पिल्लू. फायनली निर्वी मॅडम यांची एंट्री कोल्हापूर मध्ये झालेली आहे. झोपलेली आहे ती, पण एंट्री झालेली आहे तिची. आणि आम्ही थोड्याच वेळात महालक्ष्मी मंदिरात पोहोचतोय. तर डायरेक्ट तुम्हाला तिथं जाऊनच भेटतो. ब्लॉग तुम्हाला इथंपर्यंत थोडं फास्ट वाटेल, पण जसं मला पॉसिबल होतंय तसं मी तो बनवायला लागलोय, त्यामुळे तो तुम्हाला फास्ट वाटेल. पण आम्ही कोल्हापूरमध्ये पोहोचलेलो आहे हे तुम्हाला सांगायचं होतं. चला, पुढचा ब्लॉग महालक्ष्मी मंदिर जवळच चालू करतो. थोडं तिथं पार्किंग वगैरे पण बघितलं पाहिजे. आज संडेचा दिवस असल्यामुळे गर्दी असणार आहे, तिथं जाऊन सगळं आता पहिला बघितलं पाहिजे. बावडा मार्गे आपण कोल्हापुरात एंट्री केलेली आहे आणि इकडे आमचं मॅडम पण आमच्या जागे झालेले आहेत, निर्वी पिल्लू आमची. येस, मी तुम्हाला म्हणलेलं महालक्ष्मी जवळ जाऊन दाखवतो, पण त्या इथं मागं तर खूपच गर्दी होती. पण तिथं मला काही शूट करता आलं नाही कारण गर्दी होती. आणि बघ, कॅमेरा पण उचलला आणि तेवढ्यात आमच्या निर्वी मॅडम पण जाग्या झालेल्या आहेत. चलो, आम्ही पोचलोय आता इथं महालक्ष्मी मंदिराजवळ. आणि जर तुम्हाला आता 2 मिनिटात मी दाखवतो, इथं गर्दी पण भरपूर आहे. एवढ्या गर्दीत ना मी इथंपर्यंत पोचलोय आता. आमचं बावरूबाई झालंय नुसतं सगळं इकडे तिकडे. असं आम्ही इथं पोचलोय आणि इकडे एवढी सगळी गर्दी आहे आता. आणि आज संडेचा दिवस असल्यामुळे ह्या मंडपामध्ये भरपूर सारी गर्दी झालेली आहे. हे इथं आपण पोचलेलो आहे महालक्ष्मी मंदिरच्या जवळ.
मुखदर्शनच्या लाईनमध्ये आलो आहे आणि मुखदर्शन करूनच बाहेर पडणार आहे, कारण मोठ्या लाईनमध्ये थांबणं आत्ता तर आम्हाला काय दोघांनाही शक्य नाही आहे. त्यामुळे आम्ही फक्त दोघं मुखदर्शन करून बाहेर पडणार आहे. गर्दीच्या ठिकाणी गेल्यानंतर रडायला लागली म्हणून वर्षा तिला घेऊन पटपट मोकळ्या जागेवर कशी निघाली आहे. आमचं छान छान सुंदर सुंदर मुखदर्शन झालेलं आहे. मुखदर्शन करून आम्ही बाहेर आलेलो आहे आणि आम्हाला तिथं प्रसाद म्हणून पेढा मिळाला आहे आणि तो आम्ही पेढा खायला लागलेलो आहे. आम्ही जरा आत गेल्यानंतर थोडंसं हे चालू, बट आता आम्ही एकदम खुश आहे आणि मज्जा करायला लागलो आता इथं बाहेर प्रसाद खाऊन घ्यायला लागलोय. आणि इथं बघितलं तर ही सगळी अशी गर्दी आहे, सगळी लाईन आहे. आणि हे नाही आहे, ह्या दरवाजाच्या बाहेर पण, ह्या पूर्व दरवाजाच्या बाहेर पण खूप सारी मोठी लाईन लागलेली आहे. त्यामुळं आम्ही फक्त आणि फक्त मुखदर्शन घेतलेलं आहे मंदिराचं. नेक्स्ट टाइम कधीतरी आम्ही खास वेळ काढून मंदिरामध्ये येऊ दर्शनासाठी. निर्वी आणि मी आता आलेलो आहे इकडं माधवा रोडला शॉपिंग करायला. आम्ही जरा शॉपिंग पण करणार आहे माधवा रोडची, आणि माधवा रोडला शॉपिंग करून मग आम्ही पुढेची जाणार आणि खेळणी बिळणी घेणार आहे. खूप साऱ्या गोष्टी घेणार आहे आम्ही आता. मस्त निवांत आपलं बाबाच्या कुशीत बसून सगळी शॉपिंग बघायचे चाललेले आहे. आणि आई आपल्या आम्हाला ह्या स्टॉलवरून त्या स्टॉलवर, इकडून तिकडं चालले पळवायचं नुसतं. आम्हाला घेतलेलं तर आम्ही काहीच नाही, पण नुसतं इकडून तिकडं आमचं चाललंय पळणं. One eternity later. आम्ही माधवा रोडची शॉपिंग पण पटपट उरकलेली आहे आणि आता परत आम्ही गाडीच्या दिशेने चाललोय, कारण निर्वीला आमच्या आता भूक लागलेली आहे आणि तिथे जाऊन आम्ही आता निर्वीला खाऊ देणार. मस्त असं छान छान दर्शनाचं एकदम सुंदर पद्धतीनं झालेलं आणि शॉपिंग पण आमची छान झालेली. पण आता निर्वीला एकतर तिथं झोपायचं पण टाईम झालं आणि तिला भूक पण लागली आहे. सो दॅट आम्ही पटकन गाडीच्या दिशेने निघालेलो आहे. आमचं खाऊ खायचं चाललेलं आहे. गाडीजवळ पोचूपर्यंत आम्ही थोडंफार असं पुरवायसाठी म्हणून आता खेळणी आणलेलं नाहीत, काय नाहीत, म्हणून तिला आम्ही आता पिशवी दिलेली आहे. ॲक्च्युली ती द्यायला नाही पाहिजे, पण तिला आवडतं खेळायला त्यासोबत. आणि एकदम सुंदर रीतीनं दर्शन घेऊन आणि थोडीशी शॉपिंग करून आम्ही परत बाहेर पडतोय. अशा तऱ्हेने गाडी घेऊन बसलोय आपण आणि तिला भूक लागली आहे, झोप पण आली आहे. पण आता आम्हाला एक 5-10 मिनटं लागतील पोचायला एका ठिकाणी. तिथे गेल्यावर सांगतो बाकीच्या गोष्टी. चलो. रंकाळ्याजवळ पोचलोय आणि संडे आणि रात्रीची वेळ, त्यामुळे हे इथं खूप गर्दी आहे आणि इथं मायलेकींची मस्ती चालू आहे. निर्वी, हे पिल्लो, निर्वी तशी मस्ती चालू आहे. थोड्या वेळापूर्वी झोप आली होती आणि भूक पण लागलेली, पण आत्ता अजून पण कंटिन्यू मस्तीत चालू आहे आणि आम्ही अजून पोचलेलो नाही आहे. आपण स्वतः खायचं. आम्ही पोचलेलो आहे शेरविलच्या घरी. म्हणून
इथे आमची निर्वी लागली आता खेळायला. आता तिला भूक लागलेली आहे. आता ती दूध पिणार आणि शर्विल सोबत खेळणार. रडून देऊ नको. रात्रीचे 10-20 झाल्यात आणि आपण शर्विलच्या घरातून बाहेर पडलोय. खूप वेळ झालाय पण आपल्याला जागेवर जाऊन थांबणं गरजेचं आहे, नाहीतर सो चला आपण निघतोय आता इथून. जाऊया. 1 तासभर तरी लागेल आपल्याला पोहोचायला तिकडे. ताजं दूध मिळते इथं, 1 नंबर. हे ज्या वेळी येतो कोल्हापूरला त्यावेळी हे प्रकार बघायला मिळतं आम्हाला. एकदम ताजं. आणि हे रोज असतं इथं, रोज. चलो आपण इथनं बाहेर पडायला लागले कोल्हापुरात ना. फायनली हायवेला पोहोचलोय आपण. आणि आता ती झोपली आहे. अंधार आहे गाडीत, ती दिसणार नाही, पण निर्वी आपली झोपली आहे. होपफुली एकदम छान मस्त ट्रिप झालेली आहे. थोड्या वेळात आपण घरी जाऊ. अंधार पडलेला असल्यामुळे, रात्र झालेली असल्यामुळे मी काही इथून पुढचा रोडवरचा ब्लॉग करणार नाही, कारण काही दाखवू पण शकणार नाही आहे.